ती सत्ता हस्तगत करता आली होती. निश्चित स्वरूपात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर झाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर झाला. अगदी प्रचार सभांमधून नेत्यांची भाषणं कमी, परंतु या ठिकाणी सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप याच्या माध्यमातून मोठी क्रांती 2014च्या निवडणुकीत झाली. निश्चित स्वरूपात त्याचा खूप मोठा फायदा पक्षाला झाला, परंतु जेवढं सोशल मीडियानं काम केलं त्यापेक्षा जास्त तळमळीने काम या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या त्या ठिकाणी बूथवर केलं होतं, म्हणून ती आपल्याला सत्ता या ठिकाणी आली होती. माझं सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की आता दादांनी आता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये आता गुंग झालेला होता. जिल्ह्याचं अधिवेशन आहे, परंतु जिल्ह्याचं अधिवेशन आहे त्यामध्ये पक्षाचे आपले नेते आपल्याला काही अमूल्य मार्गदर्शन करतील. झालेला पक्षाचा आपला लोकसभेतला पराभव याचं चिंतन होईल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभा जिंकायची याचं नियोजन होईल, अशा प्रकारची भावना त्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात निश्चित स्वरूपात व्हायला पाहिजे. परंतु जास्तीचा अतिरेक, जास्तीचा वापर सोशल मीडियाचा राजकारणात सुद्धा हा सुद्धा निश्चित स्वरूपात काही प्रमाणात दादा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचे परिणाम या पराभवात काही ना काही टक्क्याचा परिणाम निश्चित स्वरूपात त्याचा सुद्धा आहे. कारण आपण एवढं 2019च्या निवडणूक असेल, 2000 ही 24ची झालेली लोकसभा निवडणूक असेल, निश्चित स्वरूपात जास्त भर हा सोशल मीडियावर आणि या फेसबुक, व्हॉट्सअपवर आणि या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झाला. आणि कुठंतरी एक जुना कार्यकर्ता जो 30 वर्षापासून त्या बूथवर काम करतोय, 20 वर्षापासून एखाद्या बूथवर काम करतोय, एखाद्या शहरातली महिला सातत्यानं काम करते, परंतु न कळत का होईना अशा कार्यकर्त्यांकडे कुठंतरी मला वाटतं जिल्हाध्यक्ष साहेब अशा कार्यकर्त्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं किंवा त्यांना कुठंतरी त्यांचं मन दुखावलं. आणि आम्ही एवढं 30 वर्षापासून काम करतो, 25 वर्षापासून काम करतो, आम्हाला आमचा सन्मान द्या, आम्हाला काम करण्याची जबाबदारी द्या आणि आमच्याकडून काम करून घ्या, अशा प्रकारची भावना आपल्या जालन्यातच नाही तर मराठवाड्यात, महाराष्ट्रात, या देशभरात झाली. म्हणूनच या देशातला या ठिकाणी आपण जो बघतो की 303 जागावरून 240 जागावर आपल्याला 63 जागा या ठिकाणी गमवाव्या लागल्या. या देशभरात आपल्या राज्यात उत्तर प्रदेशामध्ये एवढी सगळी कामं झालेली असताना, राम मंदिराची उभारणी झालेली असताना, या जालन्या जिल्ह्याचा जर विचार केला तर एवढी विकास कामं गेल्या 10 वर्षात, गेल्या 50 वर्षात झाली नाही एवढी कामं या मागच्या 10 वर्षात आपल्या या जिल्ह्यामध्ये झाली, शहरामध्ये झाली. परंतु कुठंतरी कार्यकर्ता हा दुखावला गेला, त्याचा सन्मान, आत्मसन्मान दुखावला गेला किंवा त्याचा हक्क त्याला वाटलं की माझा हक्क हिरावून घेतलाय, ही भावना निश्चित स्वरूपात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून मला त्या ठिकाणी आवडून सांगायचंय की येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याकडे 2-3 महिने आहेत आणि आदरणीय नेत्यांच्या निर्देशानुसार, आदरणीय नेत्यांच्या आदेशानुसार प्रत्येक कार्यकर्ता हा बूथपर्यंत निश्चित स्वरूपात तळमळीने काम करेल. आम्ही शहरात असो, आपल्या आदेशाने, पक्षाच्या आदेशाने, नेत्यांच्या आदेशाने, येणारी महानगरपालिका असेल, येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, येणाऱ्या सगळ्या विधानसभा असतील, त्या जिंकण्याचा प्रयत्न कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व करू, अशी ग्वाही मी या सर्व नेत्यांना देतो. आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं या अधिवेशनात सहर्ष स्वागत. आपण ही ऊर्जा घेऊन या ठिकाणी येणाऱ्या 3 महिन्यात काम करावं. महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा सगळ्या जणांना सोडाव्यात. निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आम्हा सर्वांचा उत्कर्ष, तुम्हाला आम्हा सर्वांचं उज्ज्वल भवितव्य घडवल्याशिवाय ही आपली नेते मंडळी राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.